या ठिकाणी वैभववाडी प्रीमियर लीग होणार आहे या ग्राउंडवरती, बॉक्स आणि सर्कलमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी रितेश गुरव. अच्छा, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. चला, आजचा काय प्लॅन नाही आहे कुठे जायचा वगैरे, काय बघू पुढे जाऊन. मग मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे थोडी करवंद बघतो, कारण त्याच्यापासून हे बनवायचं, आपल्याला चटणी बनवायची. चला, फक्त बघायची नाही, काढायचीच आपल्याला. वरून येऊया अगोदर, अगोदर वरतून येऊया ना, वरतून येऊया आणि मग इथे नंतर काढूया. मोठी मोठी यायची करवंद. किती बघ धरलेत. अरे कायच नाही पिशवी दिली. मित्रांनो, पुन्हा मैदानामध्ये आलो आहे. मैदानाचं जोरात काम चालू आहे. सर्व बारकी बारकी पोरं काम करायला आलेत. या ठिकाणी वैभववाडी प्रीमियर लीग होणार आहे या ग्राउंडवरती, बॉक्स आणि सर्कलमध्ये. इथे पिच करणार या ठिकाणी. किधर जा रे मित्रांनो? आता सर्वजण आंघोळीला चाललेत. ग्राउंड बनवलं त्याने थोडंफार, आणि आता सर्वच चाललेत. अर्धे पुढे गेले, हे तिघं मागे. तर जातात आहेत. म्हशी आहेत. सोम्या सोम्या काटे कोण कुर्ती कोणता गाडी आम्ही काय म्हणायचं, बागाची बागाचं काय म्हणायचं.
मित्रांनो आम्ही इथं नदीवरती आलो इथे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की गावाला ना ज्या नदी आहे आपली तर पूर्ण ना सर्व ठिकाणाला ना नावं ठेवलेली आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी जशी आमच्या इथे जिथे आम्ही मासे वगैरे पकडायला जातो त्या ठिकाणी ती माळी सगळे बोलतात कारण तिथे साखळी वाहते म्हणून तशीच ना पूर्ण नदीला नावं दिले आहेत तर ते तुम्हाला नावं एकदा सांगतो माझ्यासोबत दादा आहे तर दादा तुम्हाला सर्व नावं सांगेल ते कारण माझ्याकडे सर्व लक्षात नाही आहे पण दादा सांगेल सर्व सगळे या ऐकायला या दादाची शाळा दादा क्लास घेणार आहे टिंग 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 टिंग. आता आपल्याकडे प्रत्येक कोंडीला नाव आहे नदीच्या याला प्रत्येक लोकेशन आहे ना त्याला प्रत्येक वेगवेगळं नाव आहे तुम्हाला माहिती आहे माहिती आहे काय हिला काय बोलतात शेणकोंडी का बोलतात म्हणून नाही आता कशा म्हशी दिसल्या तुला तेव्हा प्रत्येकाकडे गुरं होती माहितीये आपल्याकडे प्रत्येकाकडे गुरं होती मग प्रत्येकाची गुरं आहेत ना या वाटेन इकडची एक वाट होती इकडे एक वाट होती त्या वाटेन खाली यायची पाणी प्यायची मग परत आपली चरायला जायची म्हणून इथं गुरं आली की काय करतात पाणी पिताना काय होतं शेण करतात मग शेण इथं त्यामुळे शेण भरपूर भेटायचं म्हणून ह्या शेणकोंड नाव पडलं जसं ह्या नदीला शेणकोंड नाव आहे तसं खाली एक नदी आहे आणि हीच नदी आहे खाली पण कोंड वेगळे आहे त्या कोंडीला नाव आहे काजरकोंड त्याच्या खाली काजरकोंड का तिथं काजराचं मोठं झाड होतं त्यामुळे तिला काजरकोंड नाव पडलं त्याच्या खाली गेलं की गणेशकोंड तर गणेशकोंड का कारण आपण गणपती विसर्जन तिकडे जातो गणपती विसर्जनला त्यामुळे तिथे गणपती विसर्जनामुळे गणेशकोंड नाव पडलं त्या खाली बावकोंड आहे बावकोंड कशाला तर ती विहिरीसारखी खोल होती त्यामुळे तिला बावकोंड असं नाव पडलं त्याच्या खाली आपण गेलो की विरामकोंड आपला ब्राह्मण देवाचं तिथे राय आहे त्यामुळे तिथे विरामकोंड त्यामुळे त्याला विरामकोंड नाव पडलं त्या खाली गेले की माळी साखळी आहे तिथे माळी साखळी कोंड म्हणून तिला बोलतात त्या खाली थोडं गेलं की कातळ पूर्ण कातळ आहे नदीच्या बाजूला पूर्ण कातळ आहे त्यामुळे तिला कातळकोंड असं नाव पडलं असं पहिली माणसं किती हुशार होती बा प्रत्येक गोष्टीचं नाव प्रत्येक ठिकाणाचं नाव कसं ओळखायचे किंवा मी ह्याचं आहे कातळकोंड म्हटल्यावर लगेच लोकांना काय व्हायचं लगेच कातळकोंडची लक्षात यायची शेणकोंड म्हटल्यावर ही इकडची शेणकोंड आठवायची असं प्रत्येक गोष्टीला नाव होतं आता वेगळं बोलू वेगळ्या टाईप समजलं काय रे आता मी दुसरं बोलू मित्रांनो दादाने ना एकदम चांगल्या प्रकारे एकदम आपल्याला सांगितलं म्हणजे पूर्ण आपल्या नदीला त्या कोंडी आहेत त्या कोंडींची नावं व्यवस्थितपणे सांगितली कारण ही नावं आत्ताच्या मुलांना वगैरे जास्त कोणाला माहीत नसतील कारण गावाला माहिती आहे तुम्हाला जास्त मुलं नाही आहेत तर ही जी मुलं इथे होती ही 2 वाडीतली सर्व एकत्र इथे ग्राउंड बनवायला जे आले ना ते सर्व आले तिथे आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे गावाला तुम्ही कोकणात कुठेही जा त्या ठिकाणी नदीला अशी नावं असतात म्हणजे नदीला नावं असतात प्लस जिथे जे काही कोंड वगैरे असेल त्या कोंडींना अशी नावं असतातच तर तुमच्याकडे सुद्धा अशी असतीलच तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या इथे अशी नावं आहेत का चला आता आपण इथून निघूया कारण ऊन सुद्धा खूप लागायला लागले